मध्ये जातोय. दोन एकामागोमागे एक धक्के लागले ते टीम कळंबोली संघाला. 17 धाबा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती हुकचा फटका बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. 6 धाव संख्येसाठी येतोय हा षटकार. तेवीस धाव फलकावरती. सातत्यानं या षटकाचा आपण विचार केला ना तर या षटकामध्ये जास्तीत जास्त हाफ ट्रॅकर्स बॉलचा जास्तीत जास्त उपयोग झाला आणि त्याचा फायदा फलंदाजांना घ्यायचा होता. 2-3 वेळा खऱ्या अर्थानं बॅटची लिडिंग एज त्यामुळे फलंदाज देखील बाद होताना आपण पाहिला असेल ऋषीला. आणि त्यानंतर योगेशनं हाफ ट्रॅकर बॉलचा अगदी पुरेपूर वापर करत बॉलला पाठवला फाईन लेग क्षेत्रामध्ये. 6 धावसंख्येसाठी षटकार करता. 6च्या मदतीनं 23 धाव फलकावरती. नवीन बॉल मैदानाच्या आत दिला जाईल. हा नियम सकाळीच सांगितला होता की बॉल जर हरवला तर नवीन बॉल तुम्हाला दिला जाईल. 23 धाव फलकावरती. धावा आल्या आहेत आणि तशा विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेल्यात. 2 लगातारचे झटके आणि त्यानंतर पार्टनरशिपची देखील गरज आहे. कारण लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट जरी आपण खेळत असलो ना तरी पार्टनरशिप डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. कधी हा खेळ रंग बदलेल सांगता येत नाहीये. त्याला क्रिकेट हे नाव आहे आणि त्याच पद्धतीनं पार्टनरशिप गरजेचं आहे. षटकारानं 6 धाब्यांवरती 6 धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 अंकावरती. 2 विकेट जरूर घेतलेत पण या षटकारानं थोडासा बॅकफुटवरती संघ. आणि इथे मात्र स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये हा येतोय उत्तुंग असा षटकार. थँक्यू डीजे. हा देखील इथे षटकाराच्या मदतीने धावसंख्या 35 अंकावरती. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 लगातारचे षटकार आपण योगेशच्या बॅटमध्ये पाहतोय. कमालीची बॅटिंग आपण योगेशच्या माध्यमातून पाहतोय. धाव फलकावरती तब्बल 35 अंकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर.